इयत्ता 7वी पॅट पेपर विषय इंग्लिश सब्जेक्ट इंग्लिश 2024 to 2025. Let's start. First question is oral section. Respond the question orally based on the following situation. What will you do in the given situation? तर सिच्युएशन इथे दिलेले आहे. तर ह्या सिच्युएशनवर तुम्ही काय कराल यासाठी तुम्हाला 5 मार्क आहे. तर हे ओरलचे 5 मार्क असणार आहे. Then next question, read and sing the given poem with proper rhythm, intonation and action. तर ही पोयम तुम्हाला छान तालीत लयात वाचायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 5 मार्क असणार आहे. Now in writing section question number 3, read the passage carefully and solve the activities. The selfish giant या लेसनवरचा पॅराग्राफ आहे. तर हा पॅराग्राफ व्यवस्थित रीड करायचा आहे आणि त्यावर काही प्रश्न दिले गेले आहेत. तर ते प्रश्न आपण पाहूया. फर्स्ट, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर सांगायचं आहे. द चिल्ड्रन्स वेअर हॅपी इन द जायंट गार्डन. ट्रू. द जायंट हॅड रिटर्न टू हिज गार्डन आफ्टर 70 years. फॉल्स. Not 70, it's a 7 years is the right answer. B. Complete the following web diagram. तर तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे ती कंप्लीट करायची आहे. जायंट्स गार्डन फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल फ्लावर 12 peach trees डेडिकेट ब्लॉसम ऑटोमन बोर. तुम्ही हवं तर प्रश्न उत्तर लिहून घेऊ शकता वहीमध्ये. ब्युटिफुल फ्लावर्स 12 peach trees dedicated blossom of pink and pink. Autumn bore rich fruit. C. Match the column A and B appropriately. Any two. A column and B column. A column rich grove and green. B. Voice, grass and fruit. So answer is rich fruit. Grove is voice म्हणजे त्या जायंटचा आवाज कसा होता. And green is a grass. Next is D. Do as directed. The bird sat on the trees. Identify the tense. तर टेन्स ओळखायचा आहे. तुम्हाला 3 ऑप्शन दिले गेलेले आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. सो आन्सर इज सिम्पल पास्ट टेन्स. बघा सीटचं इन पास्टमध्ये सॅट होतं म्हणून हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. सेकंड सेंटेन्स, वन डे द जायंट केम बॅक. पिक आउट द नाउन इन द सेंटेन्स. तर या वाक्यातील नाउन काय आहे ते आपल्याला लिहायचे. तर नाउन आहे द जायंट. नेक्स्ट क्वेश्चन इज रीड द फॉलोइंग, एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन. फर्स्ट, हू शुड नॉट रीड दिस पोएम. पोएट ऑर रीडर्स. पोएट. ही जी पोएम आहे बघा ती प्लीज डोंट रीड दिस पोएम या पोएमवरचे आन्सर आहेत. इन व्हॉट मॅनर डज द पोएट ॲड्रेस हिज रीडर्स. तुम्हाला ऑप्शन दिले गेलेले आहे 2. तर त्याचा आन्सर आहे अँग्रीली. 2 ऑप्शन दिलेले आहे पोलाइटली अँड अँग्रीली. सो हे 2 मार्क घालू नका. आन्सर तुम्हाला तिथेच दिलेला आहे. फक्त एक चूज करायचं आहे. सो फर्स्टचा आन्सर आहे हू शुड नॉट रीड दिस पोएम. सो आन्सर इज पोएट. अँड सेकंड इज इन व्हॉट मॅनर डज द पोएट ॲड्रेस हिज रीडर्स. आन्सर इज अँग्रीली. Next question is complete the following diagram. Instead of reading the poem, the poet suggests his readers to. So answer is just move along and second is there's nothing here to. Next is C. Find the pairs of rhyming words from the poem. या पोयममधली यमक जुळणारी शब्द लिहायचे आहे जसे की see, me, play, away. Next is they are playing. Change the sentence into past progressive. So past tense मध्ये was were प्लस आता कंटिन्यू प्रोग्रेसिव्ह टेन्सला कंटिन्यू टेन्स असं म्हणतात आणि कंटिन्यू टेन्समध्ये ING प्रत्यय लावतात व्हर्बला. सो हेन्स वी आर युजिंग was or were. So we are using here they were playing. The answer is they were playing.
Second is he has passing the examination. Change the sentence into past perfect tense. In perfect tense we are using had, past perfect tense we are using had and verb 3. So hence answer is he had passed the examination. B. Make निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. बॉईज आर प्लेइंग अ गेम. गर्ल्स आर नॉट प्लेइंग अ गेम. सेकंड इज पिंकी हॅज फिनिश हर वर्क. पिंकी हॅज नॉट इनकम्प्लीट हर वर्क. Next is identify the underlined verb in the following sentence, transitive and intransitive verb. First sentence is write your name here. Answer is transitive. Second, birds fly in the sky. Fly is a transitive. Intransitive verb. The answer is intransitive. Next question is question number 6. Read the word picture of the बॉक्सेस अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे वर्ड्सनी बनवलेलं, तर त्यावर काही प्रश्न विचारलेले आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज फाइंड कंपाऊंड वर्ड फ्रॉम द पिक्चर. एनीवन. फुटबॉल. सेकंड इज फाइंड अपोजिट वर्ड ऑफ द फॉलोइंग. इझी. टफ. सी. अरेंज द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता इथं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार तुम्हाला हे वर्ड्स सिक्वेन्सने लावायचे आहे, म्हणजे ABCDनुसार. फर्स्ट इज एगिल, फोकस, जोक अँड काइंड. जोक्स अँड काइंड. डी. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. आता तुम्हाला शब्दांची चेन तयार करायची आहे, जसं की गॅमर. लास्ट वर्ड आहे आर. ग्रॅमर. सो लास्ट जो वर्ड येईल त्यापासून तुम्हाला पुढील शब्द तयार करायचा आहे, जसं की ॲट. टी लास्ट आला आहे टायगर. आर लास्ट आला आहे रॅबिट. ॲज लाईक तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही शब्द लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. रीड द फॉलोइंग टाइम टेबल अँड आन्सर द क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन इज, बघा तुम्हाला आता इथं टाइम टेबल दिलेलं आहे, तर त्या टाइम टेबलवरनं काही प्रश्न दिले गेलेले आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे त्यामध्ये शोधून. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डज द टाइम टेबल रिप्रेझेंट. पुणे एअरपोर्ट बस सर्व्हिस. सेकंड इज लिस्ट एनी 2 वर्ड रिलेटेड टू अ बस जर्नी. रूट अँड डेस्टिनेशन. सी. विच रूट नंबर गोज फ्रॉम स्वारगेट टू पुणे एअरपोर्ट. रूट नंबर A3. याच लाईक तुम्हाला काही प्रश्न आणि त्यावरील उत्तरे चार्ट थ्रू आन्सर लिहायचे आहेत. हवं तर तुम्ही हे प्रश्न आणि आन्सर हे लिहून घेऊ शकता. लास्ट क्वेश्चन सी. हाऊ मेनी रूट्स आर अवेलेबल फॉर रिचिंग पुणे एअरपोर्ट. आन्सर इज 5 रूट आर अवेलेबल. तर पुण्याला जाण्यासाठी किती रूट अवेलेबल आहेत. So answer is 5 routes are available. Next question is 8. Read the following passage carefully and transfer the necessary information in the chart given below. तर या ठिकाणी तुम्हाला 2 व्यक्तींची बायोग्राफी दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ती व्यवस्थित रीड करायची आहे आणि त्यावर डिपेंड तुम्हाला दोन्हींची माहिती लिहायची आहे. बघा या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. कंटेंट रवींद्रनाथ टागोर अँड कुसुमाग्रज. सो त्यांचा बर्थ कधी झालेला आहे, त्यांची लँग्वेजेस काय आहे, स्टेट काय आहे, लिटररी वर्ड्स काय आहे आणि अवॉर्ड्स काय मिळालेला आहे. तर ही दोन्हीही माहिती व्यवस्थित तुम्ही नीट वाचली तर दोन्हीही पॅराग्राफमध्ये आहे, म्हणजे आन्सर तुम्हाला त्याच ठिकाणी आहे. तरी एकदा तुम्ही व्यवस्थित तो रीड पॅराग्राफ करायचा आहे दोन्हीही आणि त्यांची इन्फॉर्मेशन लिहायची आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता आणि वहीमध्ये राईट डाऊन करून घेऊ शकता. बघा रवींद्रनाथ टागोर यांचं बर्थ डेट आहे 7 मे 1861 आणि कुसुमाग्रज यांची बर्थ डेट आहे 27 फेब्रुवारी 1912. लँग्वेजेस आहे त्यांची बेंगॉली अँड इंग्लिश आणि कुसुमाग्रज यांची आहे मराठी. आपल्याला माहितीच आहे मराठीचे ते एक छान लेखक आहे. त्यानंतर स्टेट आहे वेस्ट बेंगॉल अँड कुसुमाग्रज हे आहे महाराष्ट्रातले. लिटररी वर्ड्स रायटर, प्ले राईट, त्यांनी काय काय लिहिलेलं आहे त्याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे. अँड लास्ट वन पॉईंट इज अवॉर्ड्स.
तर त्यांना कोणते अवॉर्ड्स मिळाले आहे, तर रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल प्राईज मिळालेला आहे आणि कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ अवॉर्ड हा मिळालेला आहे। तर अतिशय सुंदर अशी माहिती या दोन्ही पॅराग्राफमध्ये सांगितलेली आहे आणि ती तुम्हाला छान व्यवस्थितरित्या लिहायची आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ याचे मार्क पडतील। चला तर पुढचा प्रश्न बघूया। क्वेश्चन नंबर 9, राईट अ नोट ऑफ थँक्स टू युअर पॅरेंट्स ऑन रिसिविंग अ न्यू बायसिकल ऑन अ बर्थडे गिफ्ट फॉर देम। तर याचाही देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता की तुम्हाला राईट डाऊन नोट लिहायची आहे थँकिंगसाठी की तुम्हाला बायसिकल घेतलेली आहे। सो तुम्ही लिहू शकता तुमच्या मम्मी पप्पाला ॲज लाईक तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट डेट टाकायची आहे। सो तुम्ही उद्याचीच डेट टाका जी असेल ती, पेपरला ज्या दिवशी तुम्ही बसणार आहे त्या दिवसाची। डिअर मॉम अँड डॅड, थँक यू सो मच फॉर the wonderful birthday gift. I was so happy to receive a brand new bicycle. I promise to take care of it with love. And your name. Question number 10, translation. Translate the word into your mother tongue. Weak म्हणजे दृष्ट, हनी म्हणजे मध, रॉक म्हणजे खडक and funny म्हणजे मजेदार. B, translate द फ्रेजेस एक्सप्रेशन इंटू युअर मदर टंग. सो तुमच्या मातृभाषेत लिहायचं आहे. ग्रेट सायंटिस्ट ऑफ इंडिया, भारताचे महान शास्त्रज्ञ. मेलोडियस साऊंड्स ऑफ मृदुंगम, मृदुंगाचे गोड आवाज. ब्ल्यू वॉटर ऑफ ओशन, समुद्राचे निळे पाणी. अँड लास्ट वन, डिस्कवरी ऑफ रमन इफेक्ट, रमन परिणामाचा शोध. तर या पद्धतीने आपल्या मराठी भाषेत आणि इथं हिंदीमध्ये पण देखील लिहिलेलं आहे। तर हिंदी माध्यमात आणि मराठी माध्यमात दोन्हीपैकी तुम्ही कशातही लिहू शकता, परंतु मराठी भाषेतच तुम्ही शक्यतो हे लिहावं। यानंतरचा पुढचा प्रश्न आहे लास्ट वन, ट्रान्सलेट द सेंटेन्स इन युअर मदर टंग. प्लीज डोंट रीड धिस पोएम. कृपया ही कविता वाचू नकोस. अँड लास्ट वन, रवींद्रनाथ टागोरे वॉज अ ग्रेट रायटर. रवींद्रनाथ टागोरे हे एक महान लेखक होते। तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका येण्याची शक्यता आहे। तर आपण ही प्रश्नपत्रिका देखील नक्की करा। आपल्या चॅनलला अजून 2 इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत, तर त्या दोन्ही प्रश्नपत्रिकांचा देखील आपण सराव हा नक्की करावा। तर बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू डिअर स्टुडंट्स. पेपर तुम्हाला सर्वांना छान जाओ। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच आपण कमेंटमध्ये कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघताय ते देखील कमेंट करा, जेणेकरून आम्हाला समजेल। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.